नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। तुम्ही इथं बघू शकता, हे आहे उपवासाची संपूर्ण थाळी। यामध्ये भरपूर पदार्थ केलेले आहेत उपवासाचे आणि हे सवाष्ण पूजनासाठी नवरात्रीमध्ये जे सवाष्णी पूजन करतात तर त्यासाठी केलेली उपवासाची थाळी आहे। तर यातील बऱ्याचशा रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता। आणि ज्या काही 2-3 रेसिपी राहिलेल्या त्या मी आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला तर मग आपण सुरुवात करूया। या थाळीमध्ये काय काय आहे ते पाहूया। यामध्ये ओल्या नारळाची बर्फी आहे, त्यानंतर बटाट्याची भाजी आहे, वरईचा भात आहे, खिचडी आहे, शेंगदाणा आमटी आहे, रताळ्याची खीर आहे, त्यासोबत थालीपीठ केलेले आहे, भाकरी केलेली आहे आणि मिरचीचा ठेचा केलेला आहे। आता आपण सुरुवात करूया खीरपासून। आता इथे खीर बनवण्यासाठी मी 1 लिटर फुल फॅट दूध घेतलेले आहे आणि ते उकळण्यासाठी ठेवणार आहे। आणि इथं 10 जी आपली लाल रताळ असतात छोटी छोटी ती घेतलेली आहेत। आता इथं सुरुवातीला आपण दूध उकळत ठेवूया आणि त्यानंतर ही रताळ आहे ती सोलून घ्यायची आहेत। सुरुवातीला ही चांगली सोलून घ्यायची आहेत आणि जर मागची पुढची टोक आहे ती सुरीने कट करून घ्यायची आहेत। अशा पद्धतीने मी सगळी रताळ आहे ती साफ करून घेतलेली आहे। त्यानंतर मोठ्या किसणीने आपण हे किसून घेणार आहे। बघा आता ह्याला चारी बाजूनी किसणी आहे, तर त्यातील जी मोठी साईजची किसणी आहे तर त्यांना आपण हे रताळ आहे ते किसून घ्यायचे। कारण की काय होतं, ज्यावेळेस आपण खीर बनवली जाते आणि जेव्हा बारीक किसणीने आपण किसून घेतो तर मग ते एकदम पूर्ण लगेच शिजली जाते आणि खीरमध्ये काही दिसून येत नाही। तर त्यासाठी आपण ही थोडीशी मोठ्या किसणीने किसल्यानंतर खीरमध्ये एकदम छान दिसतात पण आणि लवकर शिजली जात नाही आणि खायलाही खूप टेस्टी लागते। बघा अशा पद्धतीनं ही सगळी रताळ आहे ती मी किसून घेतलेली आहेत आणि त्यानंतर त्यावरती पाणी घालून घ्यायचं आहे किंवा मग एका टोपामध्ये तुम्ही पाणी घालून त्यामध्ये हा किस ठेवला तरी चालू शकतो, त्याचा स्टार्च निघून जाईल म्हणजे। त्यानंतर दूध आपण गरम करत ठेवलेलं आहे। एका पॅनमध्ये मी 2 चम्मच मोठे 2 चम्मच घेतलेले आहे तुपाचे आणि ते घालून घेतलेले। तूप थोडंसं गरम झालं की त्यावरती आपण जो किसून ठेवला होता तो थोडासा पिळून घ्यायचा हाताने आणि नंतर यावरती घालून घ्यायचा आहे। आता इथं बघू शकता मी घातलेला आहे आणि किसाचा कलर आहे तो अजून पांढरा आहे, अजिबात काळा पडलेला नाही। त्यासाठी आपण लगेच पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण हा किस आहे तो आलटी-पलटी करून घ्यायचा आहे। एक 3-4 मिनिटात हा किस आहे तो भाजून तयार होतो। आता त्याचा कलर चेंज होत चाललेला आहे, तुम्ही इथं बघू शकता। आणि असंच सतत हलवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती आणि त्याचा कलर पूर्ण चेंज झाला, ट्रान्सपरंट दिसायला लागलं की आपण गॅस बंद करून घेणार आहे। 3 ते 4 मिनिटात हा किस आहे तो भाजून निघतो। बघा अशा पद्धतीनं मी भाजून घेतलेला आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊया। बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आणि आता आपण याचा गॅस बंद करून असंच ठेवून देऊया। आणि दूध गरम करत ठेवलेलं आहे, तर आता आपण हे दूध थोडा वेळ आटून द्यायचं आहे। थोडंसं आटेपर्यंत आपण तोपर्यंत ड्रायफ्रुट्स काढून घेऊया आणि कट करून घेऊया। जे अवेलेबल असतील, जे तुम्हाला आवडत असतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही यामध्ये घालू शकता। इथं मी काजू बदाम चारोली घेतलेले आहेत, मनुके घेतलेले आहेत आणि ते सगळे आपण काढून घेऊया। आणि यातील जे काजू आणि बदाम आहेत तर ते आपण हे करून घेऊया, बारीक करून घेऊया। तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही ह्याचे कट करून घेऊ शकता, एकदम बारीक पण करू शकता किंवा मग मोठे ठेवले तरी चालतं। इथं मी मोठे मोठे ठेवलेले आहेत कट। आणि त्याचबरोबर मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर वेलची पावडर घेतलेली आणि बदाम बघा तुम्ही अशा पद्धतीने मी उभे उभे कट करून घेतलेले आहेत, सगळे ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले आहेत। आणि त्यानंतर दूध थोडंसं आटत आलं की त्यामध्ये आपण जो रताळाचा किस परतून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आणि दुधाचा गॅस आहे तो तसाच चालू ठेवायचा आहे मीडियम गॅसवरती। तुम्ही इथं बघू शकता दुधाचा कलर चेंज झालेला आहे कारण तुपाचा तवंग वरती आलेला आहे आणि हे गावरान तूप असल्यामुळे येल्लो दिसतंय। तर त्यानंतर मी त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकलेली आहे आणि जी साखर आपण घेतली होती अर्धी वाटी ती घालून घ्यायची आहे। वेलची पावडरचा वापर इथं थोडा जास्त करायचा आहे, त्यामुळे फ्लेवर खूप छान लागतो। आता आपण हे सतत हलवत राहायचे कारण की जी खीर असते ती उतू जाऊ शकते त्यासाठी। त्याच बाजूला मी त्याच पॅनमध्ये 1 चम्मच तूप घालून घेतलेले आणि जे ड्रायफ्रुट्स कट करून घेतले होते ते आपण थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यामुळे काय होतं, खीरमध्ये एक छानशी असं टेस्ट लागते ड्रायफ्रुट्सची। आता आपण हे 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया आणि नंतर त्यामध्ये खीरमध्ये घालून घ्यायचे आहेत। तर इथं बघू शकता ड्रायफ्रुट्स चांगले परतलेले आहेत। आता आपण दुधामध्ये घालून घेऊया आणि मधून मधून मी जी खीर आहे ती हलवून घेत आहे कारण की उतू जाऊ नये म्हणून। आता अशा पद्धतीने हे ड्रायफ्रुट्स पण दुधामध्ये ॲड केलेले आहेत आणि हलवून घ्यायचं आहे। आता त्यानंतर 15 ग्राम मिल्क पावडर घेतलेली आणि ती थंड दुधामध्ये थोडंसं दूध घेऊन त्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे, कारण तशी आपण गरम दुधामध्ये घातली तर त्याच्या गुठळ्या होतात, त्यासाठी थंड दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आणि नंतर ती आपण या खीरमध्ये घालून घेणार आहे। त्यामुळे काय होतं, खीरीला एक चांगला टेस्ट येते आणि खीर आहे ती थोडीशी घट्ट होते
आणि खायलाही खूप टेस्टी लागते. अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी आपण पावडर घातल्यानंतर कमीत कमी 5 ते 6 मिनटं ही खीर उकळवून घ्यायची. चांगली 1-2 उकळी आली त्यानंतर आपण ही खीर आहे ती बंद करणार आहे. त्याचा कलर थोडासा चेंज होतो. आता बघा याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे सतत हलवून मी ही खीर आहे ती घेत आहे. तर अशा पद्धतीनं ही खीर तयार होते आणि खायला खूप अप्रतिम अशी लागते. बघा आता आपली खीर तयार झालेली आहे आणि आता मी याचा गॅस आहे तो बंद करून घेते आणि आपण आता दुसरी रेसिपी पाहूया. ही खीर आहे ती याच्याबरोबर मिरचीचा ठेचा आणि भाकरी सोबत खायला खूप अप्रतिम अशी लागते. चला तर मग अशा पद्धतीची खीर नक्की बनवून बघा. आणि आता पुढची रेसिपी आपण बघूया की शेंगदाणा आमटीची आहे. तर त्या शेंगदाणा आमटीसाठी मी थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे, 1 वाटी भाजलेला शेंगदाणा घेतलेला आहे आणि एक 7-8 मिरची घेतलेली. आता हे सगळं मिश्रण आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि नंतर आपण मिक्सरला चांगलं हे बारीक फिरवून घ्यायचे. याची एकदम बारीक पेस्ट करायची. सुरुवातीला तसंच हलवायचं आहे, त्यानंतर पाणी टाकून चांगली पेस्ट करून घ्यायची. इथं तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण याची फोडणी घालूया. आता त्यासाठी मी एक कढई घेतलेली आणि त्यामध्ये एक 4 पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यावरती तेल जास्त गरम न करता याची फोडणी दिलेली आहे. त्यामुळे काय होतं हे खाली लागलं जात नाही आणि करपलं जात नाही. त्यासाठी मी तेल जास्त गरम केलेलं नाही आहे. थोडंसं तेल गरम झालं की त्यावरती याची फोडणी घातलेली आहे आणि त्यावरती लगेच पाणी घालून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला पातळ हवी आहे आमटी तेवढं तुम्ही यामध्ये सुरुवातीलाच पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्याला कड काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता मी एक बटाटा ठेवला होता शिजलेला, तर तोही त्यामध्ये घालून घेते. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही शिजलेला शेंगदाणाही ॲड करू शकता किंवा मग कच्चे शेंगदाणे टाकले तरी ते शिजून निघतात. मी आता इथं भातामध्ये टाकणार आहे त्यामुळे आमटीमध्ये शेंगदाण्याचा वापर केलेला नाही आहे. आता इथं बघू शकता आमटी आता कढायला लागलेली आहे. कमीत कमी 10 मिनटं ही आमटी चांगली कढवून घ्यायची, परंतु सतत हलवत ही आमटी कढवून घ्यायची. त्यामुळं काय होतं आपण मीठ घातलेलं असतं तर ही आमटी फुटली जाते. तर त्यासाठी सतत हलवून ही आमटी कढवून घ्यायची. एक 10 मिनटात ही आमटी तयार होते. खायला एकदम अप्रतिम अशी लागते. वरईच्या भातासोबत तर खूप छान लागते आणि भाकरी कुस्करून यामध्ये अतिशय चविष्ट अशी भाकरी लागते. तर चला आता आपली आमटी ही तयार झालेली आहे. आता आपण पुढची रेसिपी बघूया भाताची. तर त्यासाठी मी वरईचा तांदूळ घेतलेला आहे आणि तो साफ करून घेतलेला आहे. इथं 1.5 वाटी मी घेतलेला आहे, म्हणजे अंदाजे पावशर असेल. तर पावशर मी वरईचा भात घेतलेला आहे, तांदूळ घेतलेला आहे, एक बटाटा चिरून घेतलेला आहे आणि 5-6 मिरच्या मोठ्या उभ्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. त्यासाठी एक मोठी वाटी तेल घालून घेतलेलं आहे कढईमध्ये. त्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि त्यावरती जो आपण कट करून घेतलेला बटाटा होता तो घालून घ्यायचा आहे. त्यावरती मीठ ॲड करायचं आहे. तुम्ही जर इथं म्हणजे साधं मीठ खात नसाल उपवासाला तर सेंधा नमक वापरलं तरीही चालू शकतं. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा बटाटा वाफलत आला की त्यानंतर आपण जो तांदूळ घेतला होता वरईचा तो 2-3 पाण्यातून धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये ॲड करायचा आहे. कारण या तांदळावरती पावडर वगैरे लावलेली असते खराब होऊ नये म्हणून, तर 2-3 पाण्यातून धुवून घ्यायचा आहे. आता इथं मी तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि त्यावरती घातलेला आहे आणि आता आपण मिक्स करून घेऊया. तांदूळही घातल्यानंतर चांगला वाफलवून घ्यायचा आहे की त्याचा कलर चेंज झाला पाहिजे, थोडंसं तेल सुटलं पाहिजे. तर म्हणजे काय होतं की आपला जो भात होतो तर त्यावेळेस एकदम सुट्टा सुट्टा होतो, असा चिकट होत नाही. तर त्यासाठी व्यवस्थित वाफलवून घेतला आधी सुरुवातीला, नंतर पाणी ॲड करायचं आहे. लगेच पाणी ॲड नाही करायचं. बघू शकता आता इथं तांदूळ चांगला वाफलवून झालेला आहे. त्यानंतर मी 1.5 तांब्या पाणी ॲड केलेलं आहे आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. यामध्ये मी कच्चा शेंगदाणा थोडासा घातलेला आहे. आपण आमटीमध्ये शेंगदाणा घातला नव्हता त्यामुळे यामध्ये मी घालून घेतलेला आहे आणि मधून मधून 1-2 वेळा असं हलवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे. लगेच हा भात तयार होतो आणि शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. तुम्ही इथं बघू शकता आपला भात तयार झालेला आहे आणि खूप छान दिसतोय. चला तर मग आता आपण भात तयार झालेला आहे तर पुढची बटाट्याच्या भाजीची रेसिपी बघूया. तर बटाट्याच्या भाजीसाठी इथं मी कच्च्या बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत. फक्त काप करताना थोडेसे पातळ करून घेतलेले आहेत आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला. तर एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे, त्यावरती मिरची घालून घेतली आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे. थोडीशी मिरची भाजल्यानंतर त्यावरती हे बटाट्याचे काप केलेले आहेत ते घालून घ्यायचे. काप करताना थोडेसे पातळ करायचे जेणेकरून लवकर ही भाजी शिजली जाईल. तर अशा पद्धतीनं आपण हे बटाटा घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. हा मिक्स करून झाल्यानंतर मिरची चांगली मिक्स झाली, मीठ मिक्स झालं की त्यावरती आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे. एक 2-3 वेळा चांगली त्याला वाफ काढून घ्यायची. तर आता ते बघू शकता 1-2-3 मिनटानंतर मी परत हलवून घेणार आहे जेणेकरून खाली बटाटा लागू नये.
त्यात अजून बटाटा वाफलायचा बाकी आहे, तर थोडासा वाफरलेला आहे, तर आपण मिक्स करून घेऊया आणि परत यावरती झाकण ठेवून घ्यायचे आणि परत आपण 2-3 मिनिटानंतर हलवून बघायचे. असं कमीत कमी 1-10 मिनिटात हा बटाटा शिजून तयार होतो. आणि इथं बघू शकता आता बटाटा शिजत आलेला आहे. त्यानंतर मी इथं 4 चम्मच यावरती शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि तोही कूट चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आता चांगला मिक्स झाल्यानंतर थोडा 2-3 मिनिटं परत झाकण ठेवून घेणार आहे. नंतर आपली भाजी तयार होते. इथं बघू शकता आता आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपली पुढची रेसिपी आहे ती खरड्याची आहे किंवा मिरचीचा ठेचा बोलू शकता. तर चला, खरड्यासाठी आता इथं मी 10-12 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर एक छोटी वाटी शेंगदाणा भाजलेला घेतलेला आहे, चवीनुसार मीठ ॲड केले आणि त्यानंतर याचा भरड काढून घेतलेला आहे. तुम्ही यापेक्षाही जाडसर असा भरड काढू शकता, परंतु मी या पद्धतीनं बनवलेला आहे. तर बघू शकता इथं असा जाडसर थोडासा भरड काढलेला आहे. आणि आपण आता एक कढई घेऊया आणि त्या कढईमध्ये एक मोठी वाटी तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल थोडंसंच गरम झाल्यानंतर हा जो भरड काढलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. तेल जास्त गरम व्हायची वाट बघत बसायचं नाही आहे. त्यामुळे काय होतं की लवकर खरडा भाजला जातो किंवा जळला जातो. तर त्यासाठी तेल थोडंसं गरम झालेलं असतं ना, त्यावेळेसच खरडा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि एकदम स्लो गॅसवरती हा खरडा भाजून घ्यायचा आहे. 7 ते 8 मिनिटात हा खरडा तयार होतो. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता थोडंसं जरी तेल कमी वाटलं तर वरूनही तेल तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. जेवढं जास्त तेल घालू शकता या खरड्यामध्ये तेवढा जास्त दिवस हा खरडा टिकला जातो. तुम्ही तसा बाहेर ठेवायचं म्हटलं हा खरडा तर 4-5 दिवस टिकू शकतो आणि फ्रीजमध्ये ठेवायचं म्हटलं तर 15 दिवसही हा खरडा राहू शकतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही हा खरडा बनवू शकता. आणि हा खरडा कलर आहे तो थोडासा बदलत जातो जसा भाजत जातो तसा. आणि शेवटी काय होतं की थोडासा असा फ्लपी होतो किंवा मग तेल सोडायला सुरुवात होतो, असा फसफसून आल्यासारखा होतो. मग समजायचं की आपला खरडा तयार झालेला आहे. आता इथं बघू शकता तुम्ही तेल असं थोडंसं फसफसून आलेलं आहे आणि हलका फुलका खरडा आहे तो झालेला आहे. तर आता मी या स्टेजला आपला खरडा तयार झालेला आहे. तर आता मी गॅस बंद करून घेते आणि ही लोखंडी कढई असल्यामुळे सतत हलवून घ्यायचे, नाहीतर मग खालून खरडा असतो तो जळला जाईल. आणि मग त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेते आणि थंड झाल्यानंतर हा खरडा तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता 10 ते 15 दिवसांसाठी. तुम्ही बघू शकता अप्रतिम असा आपला खरडा तयार झालेला आहे आणि खायलाही भाकरीसोबत खूप टेस्टी लागतो. तुम्ही पण अशा पद्धतीचा खरडा नक्की या उपवासांमध्ये करून बघा. आता आपण याच्यासोबत खाण्यासाठी जी भाकरी करतात वरईची तर ती करायला घेऊया. आता इथं मी वरईचं पीठ घेतलेलं आहे, थंड पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण हे पीठ आहे ते मळून घेऊया. जर पीठ जुनं असेल किंवा भाकरी येत नसेल तर तुम्ही त्यामध्ये कोमट करून पाणी यूज करू शकता, म्हणजे त्याची भाकरी व्यवस्थित येईल. पण इथं हे पीठ फ्रेश आहे त्यामुळे मी इथं थंड पाण्याचा वापर करत आहे. जर भाकरी येत नसेल तर त्यामध्ये कोमट पाणी करून घातलं तर व्यवस्थित भाकरी येते. आणि पीठ मळताना आहे ते नुसतं भिजवून घेतल्यासारखं मळायचं नाही आहे, तर चांगलं मळून घ्यायचं. एक 7-8 मिनटं चांगलं पीठ मळलं ना की व्यवस्थित आपली भाकरी येते, अजिबात भाकरी तुटली जात नाही. तर अशा पद्धतीनं मी भाकरी थापून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर साईडला तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्यावरती घालून घेतलेली आहे. त्यानंतर आपण पाणी लावून घ्यायचं आहे आणि एक साईडनं भाकरी भाजल्यानंतर मग आपण ती भाकरी ती पलटी करून घ्यायची. बघा अशा पद्धतीने मी भाकरी पलटी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर दुसरी साईड आहे ती डायरेक्ट गॅसवरती टाकून शेकवलेली आहे. अशा पद्धतीने आपली पहिली भाकरी झालेली आहे. आता तुम्हाला मी दुसरी भाकरी दाखवते कशा पद्धतीने मी थापून घेतलेली आहे ती. इथं बघू शकता पीठ चांगलं मळलेलं असलं ना तर अजिबात आपली भाकरी फाटत नाही. त्यामुळे मळताना आहे ते पीठ 5 ते 7 मिनटं चांगलं मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी दुसरीही भाकरी बघा बनवून घेतलेली आहे आणि आता आपण तव्यावरती घालून घेऊया. त्यानंतर तव्यावरती घातल्यानंतर त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खालची साईड भाजत आली की मग आपण पलटी करून घ्यायची. इथं बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र अशा भाकरी आलेल्या आहेत आणि खूप छान टेस्टी अशा भाकरी तयार होतात. तर हे पीठ आहे ते मी डायरेक्ट दुकानामधून विकतचं आणलेलं आहे. तुम्ही दळून पण आणू शकता. जर छोटी घरघंटीवरून 2 किलो वरईमध्ये अर्धा किलो शाबू तांदूळ घालून तुम्ही हे दळून आणू शकता. किंवा मग आता बाजारामध्येही याच प्रकारे दळण भेटतं किंवा हे पीठ मिळालं जातं. तर अशा पद्धतीने मी दुसरी भाकरी करून घेतलेली आहे आणि ही भाकरी सॉफ्ट राहण्यासाठी त्याला सगळीकडं चांगलं व्यवस्थित तूप लावून घ्यायचे आणि डब्यामध्ये ठेवून द्यायचं. बघू शकता इथं कसं टमकन आपली भाकरी फुगलेली आहे. आणि याच रेसिपींबरोबर मी ओल्या नारळाची बर्फी बनवलेली होती. तर खूप छान अप्रतिम अशी रेसिपी झालेली आहे. याची रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड केलेली, ती आवश्यक बघा तुम्ही. आणि खूप अप्रतिम अशी रेसिपी झालेली आहे ओल्या नारळाची बर्फीची. इथं तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट अशी बर्फी तयार झालेली आहे.
आणि खायलाही खूप टेस्टी झाली होती. तर अशा पद्धतीने ही बर्फी केलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. इथं थालीपीठ पण केलेले आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. याच्या सगळ्या रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत. भाकरीची आणि ठेच्याची पण सेपरेट रेसिपी टाकलेली, तीही तुम्ही पाहू शकता. आता आपण इथं चला सर्व करायला घेऊया. आज सवाष्ण पूजन असल्यामुळे हा सगळा उपवासाची थाळी बनवलेली आहे. तर त्यासाठी हा स्वयंपाक केलेला होता. तर अर्ध्या रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता आणि अर्ध्या मी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता ताटाला आता इथं मी सगळ्या रेसिपी बनवलेल्या आहेत. थालीपीठ आहे, भाकरी आहे, मिरचीचा ठेचा आहे, वरईचा भात आहे, त्यासोबत बटाट्याची भाजी आहे, खिचडी आहे, परत आमटी केलेली आहे आणि त्यासोबत आपण रताळ्याची खीर केलेली आहे आणि थोडेसे पापड वगैरे तळलेले आहेत. आता आपला स्वयंपाक तयार झालेला आहे. तर इथं सवासणी सगळ्या जेवायला बसलेल्या आहेत आणि सर्वांना खूप छान स्वयंपाक आवडला होता. तर त्यांची पूजा वगैरे झाली आणि त्यांना जेवायला वाढलेलं आहे. तर तुम्हाला ह्या सगळ्या रेसिपी कशा वाटल्या त्या नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या नवीन रेसिपींसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील. थँक्यू.